नमस्कार, शीतल्स फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप थंडी पडलेली आहे आणि आता म्हटलं चला काहीतरी छान पौष्टिक आणि हेल्दी बनवावं म्हणून मी लाडू बनवलेले आहेत. तर लाडू आहेत हे ड्रायफ्रूट्सचे. ड्रायफ्रूट्स म्हणाल तर सर्व नाही घेतलेले, फक्त 4च घेतलेले आहेत. तर 4 ड्रायफ्रूट्सपासून इतके सुंदर आणि पौष्टिक लाडू बनतात. तर ते बघूया आपण. इथे 1 वाटी पूर्ण खजूर घेतलेली आहे, बिया काढून घेतलेली आहेत, काजू घेतलेत, बदाम घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेले आहेत. थोडीशी वेलची घेतलेली आहे, साखर आणि हे बारीक करून मिक्सरमध्ये. तर ते सर्व साहित्य जे आहे हे आपण सगळं वेगवेगळं आपण कढईमध्ये तुपावर भाजणार आहोत. थोडं थोडं तूप टाकायचं, 1-1 चमचा, आणि हे असं भाजून घ्यायचं. पूर्ण खरपूस भाजलं पाहिजे. जसं शेंगदाणे भाजतो आपण, जसं शेंगदाण्याला कलर येतो तसं थोडंसं बदाम आणि काजू भाजून घ्यायचे. आणि मनुके आणि खजूर ही आपण थोडीशी नॉर्मली गरम करायची. इथे सर्व भाजून झालेलं आहे. तर मनुके आणि खजूर हे वेगवेगळेच ठेवलेले आहे. काजू आणि बदाम एकत्र केले होते, हे एकत्र बारीक करून घ्यायचे मिक्सरला, किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही ओबडधोबड बारीक करून घेतले तरी चालतात. पण मिक्सरला बारीक केले ना तर ते खूप लाडू छान वळायला बरे पडतात ते. म्हणून मिक्सरमध्येच बारीक त्याची पूड करून घ्यायची. एकदम बारीक हे नाही घ्यायची, थोडीशी जाडसर ठेवायची. हे बघा, अशी पूड करून घ्यायची. त्याच्यानंतर मनुके आणि मनुके आणि खजूर हे बारीक करून घ्यायचं, म्हणजे पेस्ट करून घ्यायची त्याची थोडक्यात. म्हणजे ती पेस्ट एक जीव झाली की आपल्याला लाडू छान वळता येतात. म्हणजे त्याच्यामध्ये गूळ घालायची गरज लागत नाही. थोडंसं तूप टाकलं, तुपाचा हात घेतला तरी किंवा नाही घेतला तरी चालतो, तरी ते बांधता येतात व्यवस्थित लाडू. बाकीचे बदाम आणि काजू मनुकेपेक्षा खजूर ही थोडीशी जरा जास्तच घ्यायची, 7-8 बिया जास्त घ्यायच्या. म्हणजे काय होतं की त्याला जो आपल्याला लाडू ओळायला जो एक पेस्ट असते ती भरपूर होते जरा. आणि हे लाडू एकदम छान लागतात, एकदम बिस्किटासारखे लागतात. तुम्ही म्हणाल कॅडबरी जरी म्हटलं तरी तशी छान लागते, एकदम त्याच्यासारखे लागतात.
आणि मुलांनाही रोज एक लाडू दिला खायला तरी ते खूप पौष्टिक होतं. कारण असंही तुम्ही दिलेत तर कधी काजूच खाल्ले जातात, कधी मनुकेच खाल्ले जातात, कधी बदामच खाल्ले जातात. अशा चारही वस्तू एकत्र नाहीत खाल्ल्या जात. तर या लाडूच्या माध्यमातून सर्व वस्तू आपल्या शरीरामध्ये जातात. खास करून मुलांना खूप आवडतात या वस्तू आणि ते मुलंही आवडीनं खातात. तुम्ही बघू शकता हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि यात वेलची पूड टाकायची आणि हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं तूप घ्यायचं हातावरती. हे बघा एकजीव करून घेतलेलं आहे असं आणि थोडंसं तूप हाताला लावून असे लाडू वळवून घ्यायचे. छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे जेणेकरून एक लाडू खाल्ला तरी खूप झाला. म्हणजे मोठाही नाही बांधायचा, छोटा खूप मीडियम साईज घ्यायची. असे करायचे. एक 8 ते 10 दिवस हे खूप टिकतात छान लाडू. फ्रीजमध्ये ठेवा किंवा नाही ठेवले तरी चालतात, त्याला काही होत नाही. असे लाडू सर्व बांधून घ्यायचे आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपी किंवा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.